गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा आणि मस्त खा. आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर त्याची प्रिपरेशन करायलाच लागेल. मग ठरवलं की आता आपण ना गणपती बाप्पासाठी काहीतरी स्पेशल करूया. मग म्हटलं गणपती बाप्पाला सर्वात जास्त काय आवडतं, तर जास्वंदाचं फूल. तर म्हटलं चला जास्वंदाच्या फुलाचं आसनच बनवूया. त्यासाठी मी काय घेतलं, पहिल्यांदा एक रेड कलरचा चार्ट पेपर घेतला. तो रेड कलरचा चार्ट पेपर हाफ मधून ना फोल्ड करून कट करून घेतला. पुन्हा जो राहिलेला हाफ पार्ट आहे त्याला पण मी हाफमध्ये कट केलं आणि त्याच्यातला एक पीस बाजूला काढून घेतला. म्हणजे अख्ख्या चार्ट पेपरमधील 1/4 साईजचा चार्ट पेपर मी पहिल्यांदा यूज करणार आहे. त्या 1/4 चार्ट पेपरचा पण मी हाफ पार्ट कट करून घेतला. आता तो राहिलेला चार्ट पेपर मी मधून फोल्ड करून घेतला. याच्यासाठी मी आधीच एक रफमध्ये जास्वंदाच्या पाकळ्याचा शेप काढून घेतला आहे. आता तो शेप जसाच्या तसा त्याच्यावर मी पेन्सिलनं ड्रॉ करणार आहे आणि मग तो ड्रॉ करून झाला की मग मी त्याला कट करून घेणार. आता यानुसार मी सगळ्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत. आता थोडं पाकळ्यांना डेकोरेट करूया. पहिल्यांदा मी त्याच्या पाकळ्यांभोवती फेविकॉल लावून घेतला आणि तो हाताने थोडा थोडा पसरवून घेतला आणि त्याच्यावर नंतर मी चमकी टाकली, म्हणजे ग्लिटर टाकलं. आमच्या इकडे तर त्याला चमकीच म्हणतात. ते टाकलं त्यामुळे काय होईल की पाकळ्यांना थोडीशी शाईन येईल आणि पाकळ्या दिसायला खूप सुंदर दिसतील.
अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता काय करायचं की पाकळ्यांना थोडंसं आपल्या स्केलच्या साहाय्यानं स्ट्रेट करायचं, म्हणजे काय होईल की ते स्ट्रेट उभं राहायला त्यांना मदत होईल. मग त्यांना थोडं अजून मी डेकोरेट करून घेतलं स्केच पेननं आणि मग काय केलं की पाकळी आहे ना त्याला खालच्या साईडून मधून कट करून घेतलं आणि तिथं त्रिकोण करून घेतला आणि त्याला स्टेपलनं पिन करून घेतली. म्हणजे काय होईल की ज्या वेळेला आपण ही पाकळी चिटकवू ना त्यावेळेला ती आहे अशी स्ट्रेट उभी राहील याच्यासाठी. अशा प्रकारे सर्व पाकळ्या तयार झाल्यानंतर मी काय केलं की एक राऊंड शेप कार्डबोर्ड कट करून घेतला आणि त्याला रेड कलर चार्ट पेपर आधीच लावून घेतलेला आणि त्याच्यामध्ये छोटंसं होल करून घेतलं, म्हणजे जास्वंदाचं जे मधली दांडी असते ना ती त्याच्यामध्ये घालता येईल या पद्धतीनं. आता काय करते, आता मी फेविकॉल लावून एक 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 पेटल ना चिटकून घेते. अशा प्रकारे सर्व पाकळ्या चिटकून झाल्या आहेत. आता काय करायचं की ह्या सगळ्या पाकळ्यांना थोडंसं हाताने ना फोल्ड करून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा अशा पसरवून घ्यायच्या, म्हणजे दिसताना ते खूप छान दिसतात आणि फुलाला छान आकार पण येतो. म्हणून ह्या सगळ्या पाकळ्या मी ना आता हाताने थोड्या फोल्ड करून ना अशा पसरवून घेते. आता पाकळ्या सगळ्या पसरून झाल्या आहेत. आता आपण जास्वंदाच्या फुलाचा मधला भाग लावून घेऊन हा मी असा तयार केलेला आहे. याला वरती थोडीशी चमकी लावलेली आहे, थोडेसे मणी लावलेले आहेत डेकोरेट करायला. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही तुम्ही डेकोरेट करू शकता. तो भाग मी लावून घेतला. त्याच्यानंतर काय केलं, आता थोडं आतमध्ये मी डेकोरेट करते. मी थोड्याशा काचा आणलेल्या आहेत राऊंड शेपमध्ये, म्हटलं त्याआधी लावून घ्यावं म्हणून मी ग्ल्यू लावून ना तिथं सगळीकडे ना एक 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 काच प्रत्येक पेटलवर चिटकवून घेणार आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता. मी इथे फक्त काचा लावणार आहे, बाकी काही करणार नाही आहे.
अशा पद्धतीनं आपलं सुंदर जास्वंदाच्या फुलाचं आसन तयार झालेलं आहे. हे फूल बनवायला पण अगदी सोपं आहे आणि अगदी कमी खर्चात बनवून होतं. तुम्हाला जर हे फूल आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.